डोळ्यांचा नंबर का वाढतो आणि कधीपर्यंत वाढेल आणि कमी होत नाही का, असे काही 3-4 प्रश्न चष्म्याच्या नंबरशी संबंधित पालकांना पडतात, जे खरंच काळजी करण्यासारखे असतात त्यांच्या दृष्टीने. पण एक पालक म्हणून तुमची शंका रास्त आहे किंवा तुम्हाला हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. चष्म्याचा नंबर हा आकड्याच्या हिशोबाने एक विशिष्ट नंबर 7 ते 7.5 किंवा 8च्या पलीकडे गेला तर आम्ही त्याला आजार म्हणून म्हणतो, ज्याला आम्ही हाय मायोपिया म्हणतो. जनरली 0.5, 0.75, 1 नंबर द्यायला लागलो तर 6 ते 7 पर्यंत जो नंबर आहे तो सहसा आजाराचा भाग म्हणून बघितला जात नाही, की पहिल्यांदा समजून घ्या, तो नॉर्मल आहे. एखादी व्यक्ती जशी 5 कोटींची व्यक्ती 60 किलोची असू शकते किंवा 50 किलोची असू शकते, पण 100 किलोची झाली तर ती जास्त ओव्हरवेट झाली, मग तो आजार झाला. तशा अर्थाने चष्म्याचे नंबर 7च्या पलीकडे गेले की तो आम्ही आजार म्हणतो. त्यामुळे चष्म्याच्या नंबरविषयी मनात अनावश्यक भीती ठेवू नका. चष्मा नियमित वापरल्याने चष्म्याचा नंबर कमी होईल का, ही अजून मोठी शंका असते. ही तापाची गोळी नाही आहे. पॅरासिटामॉल घेतल्याने ताप गेला. तुमच्या पाल्याला, तुमच्या घरातल्या विद्यार्थ्या मुलाला आज चष्मा नसताना दिसत नाहीये म्हणून त्याला दिलेला हा उपचाराचा भाग आहे. चष्म्याला आजार समजायची चूक करू नका. चष्मा हा उपचार आहे आणि त्यायोगे तुम्ही चष्मा वापरत राहायचा, वर्ष 1.5 वर्षातून चेक करायचं. त्याच्या वाढत्या वयामध्ये नंबर वाढू शकतो. त्या वाढत्या वयावर नंबरवरती डॉक्टरांचं तुमच्यापेक्षा जास्त लक्ष असतं. हा अचानक वाढतोय का, याला काही करायला हवं का, याची योग्य विशिष्ट वेळ आली की त्याला काही करायचं का, याचा सल्ला तुम्हाला डॉक्टर न विचारता देतील. पण जोपर्यंत तो साधारणपणे 18 ते 20 वर्षाच्या वयोगटात पोहोचत नाही तोपर्यंत ते मुलगा किंवा मुलगी, त्याच्यासाठी चष्माचा वापर ही सगळ्यात सोपी, सुरक्षित आणि स्वस्त उपचार पद्धती आहे. त्यामुळे चष्मेविषयी मनात कुठली शंका न ठेवता चष्मा वापरण्याकडे आपला प्रामाणिक कल असू द्या. धन्यवाद.